मराठी, ते धडक ते धडक. ग्राहकांनो, आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही. आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे. तेही अगदी कमी खर्चात. मेकॅनिकल सर्व्हिस, जेन्युअल स्पेअर पार्ट, ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे, कॉम्प्युटर स्कॅनिंग, अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, दर्जेदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेसला भेट द्या. पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ, कराड रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स. विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे, सराफ, विटा. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क 9175 100007. जिल्ह्यात सुरू असणाऱ्या राजकीय खडाजंगीत आता वैभवदादा पाटील देखील उतरलेत. मंत्री शंभूराज देसाई यांचा अनिल भाऊंना श्रेय देण्याचा प्रयत्न चालू आहे का, असा सवाल करत वैभवदादा पाटील यांनी शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तर अनिल भाऊंनी देखील आपले राजकीय ज्येष्ठत्व जपावे अशी टीका करत वैभवदादा पाटील यांनी आमदार अनिल भाऊंवर हल्लाबोल केलाय. गेली 8-10 दिवस झालं जो जिल्ह्यामध्ये शेतीच्या पाण्याचा किंवा कोयनेतून पाणी सोडण्याच्या संदर्भात जो प्रश्न गाजतोय आणि त्याच्यामध्ये सगळेजण आपापल्या पद्धतीनं भूमिका मांडतायत. आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या बरोबर काम करणाऱ्या आमची पण भूमिका इथं मांडणं क्रमप्राप्त आहे आणि ती भूमिका या निमित्ताने मी मांडतोय. खरं पाहिलं तर पाण्यासाठी एवढं राजकारणच घडू नये असं मानणारा मी छोटा कार्यकर्ता आहे. कारण की काही गोष्टी अशा ठरलेल्या आहेत, काही गोष्टी बऱ्याच वर्ष अभ्यास करून काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. कुठल्या जिल्ह्याला किती पाणी द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, कुठल्या टप्प्यामध्ये द्यायचं आहे, त्याची रूपरेषा सगळी ऑलरेडी ठरलेली आहे. आणि मग हे सगळं ठरलेलं असताना कुणाला तर वाटतंय म्हणून कुणाला तरी आपलं काहीतरी माझं वेगळं अस्तित्व राजकारणात आहे, मी काहीतरी वेगळं करतोय हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून काही लोक जर असं काहीतरी वेगळेपण करत असतील आणि ह्या पाण्याचं राजकारण करत असतील आणि या सांगली जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरत असतील तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय. अशी भूमिका त्यांनी घेतली नाही पाहिजे असे आमचं इथं मत आहे. ज्येष्ठ मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेब, खरं तर त्यांच्याबद्दल बोलणं माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला शोभणार नाही. पण जे साहेबांनी मागच्या 8-10 दिवसामध्ये जी भूमिका घेतली त्याच्यावरून असं आम्हाला वाटतं की काहीतरी ठरवून म्हणजे प्रिज्युडिस माइंडनं काहीतरी ते काम करतात का काय असं पण एका दृष्टिकोनानं वाटतं. आणि दुसऱ्या बाजूला इथं त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांचे सहकारी जे कोण आहेत त्यांना ह्याचं श्रेय मिळावं यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे का काय अशी परिस्थिती आपल्या सगळ्यांना निदर्शनास आली असेल. काल आदरणीय संजय काकांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आपल्या सर्व प्रसार माध्यमाला दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला की ते शंभूराज देसाई म्हणतात की इथले आमदार अनिल भाऊंनी मला सांगितलं, सातत्याने मला फोन केला आणि मग अनिल भाऊ म्हणतायत म्हणून अनिल भाऊ सांगतायत म्हणून आम्ही पाणी सोडतोय अशी जी भूमिका त्यांनी घेतली तर अत्यंत चुकीची आणि सगळ्यांना त्यातल्या त्यात सामान्य जनतेला न पटणारी किंवा त्यांच्यावरती कुठं तर आपण उपकार करतोय, कुठं तर त्यांच्यावरती आपण फार मोठं काहीतरी करतोय अशी जी त्यांची त्याच्या पाठीमागची भूमिका होती तर अत्यंत क्लेशदायक आमच्या सगळ्यांना वाटली. खरं तर राजकारणी लोकांनी ह्या पाण्याच्या प्रश्नामध्ये फार मनाचा मोठेपणा दिलदारपणा दाखवून भूमिका घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी केलेलं काम आपण समाज माध्यमापुढे आणावंच, प्रत्येक गोष्ट आपण प्रत्येक वेळी सांगावी असं राजकारणात अपेक्षित नसतं. नेकीकर दर्या में डाल, तुम्हाला चांगलं करायचं ना तुम्ही काम करा, विसरून जावा. लोक फार हुशार आहेत,
लोकांना सगळं लक्षात येत असतं, त्यांना सगळं कळत असतं. तुमची जर कामाची तडफ असेल, तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल तर नक्की लोक त्या कामाचं श्रेय तुम्हाला बिन मागता सुद्धा देतात, हे आजपर्यंत आपण बघितलेलं आहे. असंच असतं तर कैलासवासी संपतराव देशमुख साहेबांनी हे टेंबूचं जनक म्हणून किंवा मूळ टेंबू योजना त्यांच्यापासून सुरुवात झाली. मग कैलासवासी डॉक्टर पद्मराव कदम साहेब असतील, त्यावेळेचे इथले सगळे अपक्ष आमदार ज्यांनी युतीला पाठिंबा दिला ते सगळे आमदार असतील. त्यानंतर मग अनेक भाऊ काही काळामध्ये आपल्या भागाचं नेतृत्व करत होते. त्यानंतर सदाशिव भाऊंनी 10 वर्ष नेतृत्व केलं. कैलासवासी गणपतराव देशमुख असतील, त्यावेळी चळवळीमध्ये काम करणारे सगळे नेते मंडळी असतील. कैलासवासी आरारावांनी आरफळची योजना, इतकी मोठी योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं संकल्पना मांडली, ते सत्यात उतरवायचं काम केलं. अशा अनेक मातब्बर मंडळींनी त्यावेळी आपल्या पद्धतीनं फार मोठं काम उभा केलं. राज्यमंत्री होते केंद्रामध्ये, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केंद्रातून या टेंबू योजनेला, या परिसरातील पाणी योजनेला पैसा आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आदरणीय संजय काकांनी त्यांच्या पद्धतीनं कृषी संजीवनी योजनेमध्ये ह्या योजनेचा समावेश केला. कोट्यानं रुपयाचा निधी नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केला. अनेक जणांनी, मग मी म्हणून इथल्या शेतकरी शोषित हर एकानं सोसलं, हे सुद्धा काही थोडं नाही, त्यांनी सोसलं. आमच्यासारख्यांना अनेक वेळा निवडणुकीमध्ये मदत केली, आमच्या पाठीशी उभा राहिले, आम्हाला अनेक वेळा निवडून आणलं, अनेक गोष्टी केल्या. आमच्यावरती विश्वास ठेवला की आम्ही म्हणे की ह्या निवडणुकीनंतर पाणी देतो, त्या निवडणुकीने पाणी देतो. 20-20, 30-30 वर्ष आमच्यासारख्यांच्या पाठीमागे हे सगळेजण उभा राहिले, सोसलं, थांबले. या सगळ्यांच्या प्रयत्नाने, मग माझे पत्रकार मित्र असतील, अनेक सामाजिक संघटना, या सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केल्यानंतर मग हे पाणी आज आपल्या शिवारामध्ये येतंय. उलट आपण नेहमी अशी भूमिका मांडली की कुणी एकट्यानं म्हणून हे काम होण्यासारखं नाही. हे काम हे जॉईंटली आणि सेव्हरली सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे आणि त्या कामाचा श्रेय हे सर्वांना जातं, अशी आपण भूमिका त्यावेळी मांडली. आणि आता तर ह्या पाण्याचा प्रश्न होता तो तर हक्काचा पाण्याचा प्रश्न होता. ह्याच्यासाठी काय तर वेगळं काय तर कुणी सांगायचं, कुणी बोलायचं, कुणी मागायचं असा काही याच्यामध्ये विषय नव्हता. आपल्या सांगली जिल्ह्याला 35 TMC पेक्षा जास्त पाणी त्या कोयना धरणामध्ये रिझर्व्ह आहे. त्याच्यातलं पाणी टप्प्याटप्प्यानं सोडायची रूपरेषा किंवा त्याचं सगळं वेळापत्रक हे शासनाचे काय अधिकाऱ्यांनी त्यांच्या परीने ठरवलेलं आहे. पाणी सोडण्यासाठी मी काय तर वेगळा प्रयत्न करतो ना, मी म्हटल्यानंतर पाणी सोडलं जातंय, ही जी भूमिका इथं मांडली गेली, मग देसाई साहेब असतील ना तर आदरणीय अनिल भाऊ असतील, ही भूमिका खरं योग्य नाही. आता फक्त 2 TMC पाणी तुम्ही सांगितल्यानंतर सुटलेलं आहे. जवळजवळ 28 TMC पेक्षा जास्त पाणी अजून सुटणार आहे. पुढच्या 6-7 महिन्यामध्ये हे पाणी सुटणार आहे. मग प्रत्येक वेळी मग तुम्हीच फोन करायचा, तुम्ही फोन केल्यानंतरच पाणी सुटणार असेल तर मग बाकी ह्या सगळ्याला अर्थच नाही आहे. मग त्या उद्वेगानं किंवा एखाद्या पत्रकारानं मग जे काकांना विचारलं की असं जर होणार असेल तर मग काय करणार, तर त्यावेळी सांगितलं मी संघर्ष करायला तयार आहे. मी राजीनामा देऊन सुद्धा सरकारच्या विरोधात जनसामान्य शेतकऱ्यांसाठी उभा राहतोय. त्याचा सुद्धा तुम्ही जे हसं केलं किंवा त्याला सुद्धा अगदी 2 महिन्यावरती निवडणूक आल्या मग राजीनामा आता द्यायचं काम आहे, सुटलेल्या प्रश्नासाठी राजीनामा द्यायचे, अशी जी तुम्ही अगदी सहजवारी ह्या गोष्टीला सगळ्याला घेतलं, त्याचं सुद्धा आम्ही या निमित्तानं निषेध करतो. हे बरोबर नाही आहे. भाऊ, तुम्ही तुमचं राजकीय वय माझ्या वयाबरोबर आहे. मला तर असं वाटतं की तुम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू सहकार्यापैकी आहात. सांगली जिल्ह्याचा हा पाण्याचा प्रश्न उद्भवलाच नाही पाहिजे, मग तो पुढे आलाच नाही पाहिजे होता, अशी भूमिका तुमची पाहिजे होती. जर देसाई साहेब जर तिथलं पाणी सोडत नसतील तर तुम्ही सगळ्याच्या आत त्यांना ठणकावून सांगायला पाहिजे की नाही, हे हक्काचं आमच्या जिल्ह्याचं पाणी आहे, हे तुम्ही अडवूच शकत नाही. ते अडवलं तर मी राजीनामा देईन किंवा मी सरकारमध्ये मी आणखी काय तर कुठली वेगवेगळी भूमिका घेईन. तुम्ही विनंती करायला सुद्धा काम नव्हतं. तुमचं 100% तिथं ऐकलं जाईल किंवा जातं हे असं आम्ही ऐकून आहे. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही फार छोटं करून ठेवलं असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण की फक्त 40 आमदारांचे ते मुख्यमंत्री आहेत का काय असं आज राज्यामध्ये परिस्थिती बघायला मिळते. एका बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, कोण माझ्या पक्षाचा आहे का, कोण माझ्या बरोबर काम करतो का, तो कोण माझ्याबरोबर येईल का, अशी भूमिका न ठेवता प्रामाणिकपणे सर्वांना मदत करायची भूमिका ठेवलेली आहे. मागच्या आठवड्यात ज्यावेळी आम्ही दादांना भेटलो, दादांनी आम्हाला सांगितलं की ह्या तिन्ही पक्षांना आपण एकत्रित राहून पुढच्या सगळ्या निवडणुका आपण लढवणार आहे. मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यामध्ये अजितदादांनी सांगितलं की आपल्याला फार मोठा वाटा त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. मग आमच्या पक्षाची भूमिका जर सडेतोड असेल आणि सगळ्यांना बरोबर घेऊन एका विचारानं जायचे असेल तर तुम्ही असे छोट्या गोष्टीमध्ये भाऊ अजिबात हे करू नका.
ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये जिल्ह्यामध्ये आता शेतकरी किंवा सगळ्यांच्या मध्ये तुम्ही ह्याचे खलनायक आहेत का काय अशी परिस्थिती या निमित्तानं निर्माण झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या एवढ्या राजकीय प्रगल्भतेचा, आपल्या राजकीय ज्येष्ठत्वाचा अशा या कुठल्या विषयामुळं त्याला कमीपणा येऊ नये असं एक भूमिका या निमित्तानं मी मांडतो. माझ्या भूमिकेचा व्यक्तिशः तुमच्यावरती किंवा तुमच्या केलेल्या कामावरती माझी टीका टिप्पणी करायची मला या निमित्तानं नाही आहे. मला फक्त सांगायचं आहे की आपल्या हक्काच्या ज्या गोष्टी आहेत ज्या मिळाल्याच पाहिजेत आणि त्या रुटीनला मिळत आहेत. ह्याच्या आधी काय असे प्रश्न निर्माण झाले नाही का? दुष्काळ सदृश्य किंवा दुष्काळी परिस्थिती ह्याच्या आधी नव्हती का? मग ह्याच्या आधी असंच कुठं होतं का की कुणीतरी इथून फोन करायचा मुख्यमंत्री महोदयांना करा, त्या तत्कालीन जे कोण असतील किंवा त्या पालकमंत्र्यांना फोन करा आणि कुणाला तर फोन करा आणि मग त्यांनी ते दारं खोलायचे आदेश द्यावा, मग पाणी यावं, असं कधी नव्हतं. अनेक वेळे डॉक्टर पद्मराव कदम साहेब होते, आम्ही जुने ह्याच्यात आठवते आम्हाला, त्यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं होतं. किती तर पुरोगामी निर्णय अगदी आज संध्याकाळी साहेबांना सांगितल्यानंतर उद्या सकाळी मंत्रिमंडळाच्या त्या उपसमितीचे साहेब अध्यक्ष होते, झटझट निर्णय व्हायचे. त्यावेळी असं ते साहेब म्हणायचे नाही ना मला कोणीतरी सांगू दे, मला कोणीतरी बोलू दे, मग मी म्हणतोय म्हणून मी सांगतो, अशी कधीच साहेबांनी भूमिका घेतली नाही. त्यामुळे आज साहेब जाऊन सुद्धा साहेबांचं नाव आज निघतं आणि हे असंही कामातून माणूस अजरामर होतो. तसं काम आपल्या सगळ्यांच्याकडून आम्हा सगळ्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो की ह्याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाही विषय आपल्याला घ्यायचा नाही, पण भविष्य काळात असली कुठली गोष्ट घडू नये आणि सर्वसामान्य जनतेला जी आता दुष्काळामुळे होरपळते त्याला त्रास न होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या हक्काचं सांगली जिल्ह्याचं पाणी जे ठरले वेळापत्रकाप्रमाणेच मिळालं पाहिजे ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आणि तसं जर नाही झालं तर आम्ही आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या पाठीमागं किंवा त्यांच्या कानावरती हा विषय घालून आम्ही दादांच्याकडून त्यासाठी मग माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जायचं असेल आणि कुणाकडे जाऊन हे गोष्टी परत घडू नये यासाठी काय प्रयत्न करायचे असतील ते करण्याची भूमिका आम्ही मांडतोय. आपला सांगली जिल्हा हा तसा वैचारिक प्रगल्भदृष्ट्या फार वैचारिक प्रगल्भतेचा म्हणा किंवा सगळेच नेते मंडळी फार मोठ्या पद्धतीनं विचारानं काम करणारे आहेत. विकास कामाच्या अनेक योजना आहेत. हा अट्टास इथं नुसत्या एवढ्याशा गोष्टीसाठी न करता अनेक ज्या योजना आहेत त्याच्यासाठी पण करावा अशी सुद्धा भूमिका या निमित्तानं मानतोय. आता उद्या असं व्हायचं की नाही का पावसाळ्यात जसं पाणी भरपूर येतं मग नदीतलं पाणी ज्यावेळी आलमट्टीकडे जातं मग आलमट्टीतनं पाणी सोडा म्हणून उद्या कोणी सांगितलं तर त्यांनीच म्हणल्याशिवाय पाणी सोडायचं नाही किंवा मी म्हणलो म्हणून आलमट्टीतनं जादा पाणी सोडलं आणि म्हणून पुरेच परिस्थिती आली नाही असं सुद्धा कोणी म्हणायला कमी पडणार नाही. अशी सुद्धा परत येईल आणि मग नळाला पाणी येते की नाही ती मग मला सांगावं मग मी उद्या कोणाला तर सांगावं मग त्यांनी पाणी सोडा अशी परिस्थिती येईल आणि हे काय राजकीय प्रगल्भतेच्या हिशोबानं बरोबर नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करणं गरजेचं आहे. संधिवात, मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखीसह सांधेदुखीच्या आजारावर डॉक्टर अभिजित निकम यांची यशस्वी उपचार पद्धती श्री सिद्धामृत आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल, एसटी स्टँडच्या पाठीमागील इमारत, बसागरे अप्लायन्स जवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.